नमस्कार. तेजू विलेज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण चाकवतची भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत. चाकवतची भाजी कोणत्याही भाजीपाला मार्केटमध्ये अगदी इझिली मिळून जाते. तर ह्या पद्धतीने या चाकवतच्या भाजीची पानं असतात. सेम या पद्धतीने अगदी गुळगुळीत अशी ही पानं असतात. आणि इथे मी एक जुडीभर ही चाकवतची पानांची भाजी घेतली आहे. आता ही जी पानं आहेत ना, ही आपण फक्त पानं खुडून घ्यायची आहेत. देठ थोडंफार घेतला तरी चालेल, परंतु जास्त देठ घेऊ नका. फक्त पानं तोडून घ्यायची आहेत या पद्धतीने. जशी आपण मेथीची भाजी खुडतो ना, सेम त्याच पद्धतीने आपल्याला ही पानंसुद्धा अशा पद्धतीने खुडून घ्यायची आहेत. पूर्ण पाने याचे मी खुडून घेतलेली आहेत आणि खुडल्यानंतर अगदी 2 ते 3 मिनिटासाठी पाण्यामध्ये भिजवत ठेवली होती, जेणेकरून यामधील जी माती असेल ती माती पूर्ण भिजेल आणि व्यवस्थित माती निघून जाईल. तर इथे मी 2 पाण्याने ही भाजी छान स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि ही भाजी मस्त अशी स्वच्छ झालेली आहे. भाजी स्वच्छ झाली की कट करून घ्यायची आहे. त्यासाठी ह्या पद्धतीने मी चॉपरचा वापर करते आहे. तुमच्याकडे चॉपर असेल, चॉपरने कट केले तरी चालेल किंवा मग चाकूने कट करून घेतली तरीसुद्धा चालेल. चॉपरने कट करण्यासाठी ह्या पद्धतीने आपण भाजी व्यवस्थित टाकून घेतली आहे आणि थोडी थोडी भाजी घेऊन आपण ह्या पद्धतीने चॉप करून घेतलेली आहे. जर तुमच्याकडे चॉपर नसेल तर साध्या पद्धतीने आपण चाकू घेऊन ही भाजी कट करून घ्यायची आहे. सेम या पद्धतीने इथे मी चॉपरने कट करून घेतली आहे. खूप ओबडधोबड कट करायचे आहे, खूप बारीक किंवा अगदी पेस्टसारखी नको. तर ह्या पद्धतीने कट करताना अगदी गट्टी लावून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपण चाकूने कापून घ्यायचे आहे. खूप जास्त बारीक न कापता अगदी अर्धा इंच एवढा आपल्याला ही भाजी कापायची आहे. तर इथे मी तुम्हाला 2 पद्धतीने भाजी कट कशी करायची ती सांगितलेलं आहे. सेम या पद्धतीने आपण भाजी मस्त अशी कापून घ्यायची आहे. कापल्यानंतर आपण ही भाजी बनवायची कशी ते बघूया. भाजी या पद्धतीने कापली ना तर पटकन शिजते. तर आता इथे एक जाड तळाची कढई घेऊया. गॅस मंद ठेवूया. मंद आचेवरच आपण या कढईमध्ये टाकूया चाकवतची बारीक चिरलेली भाजी. यामध्ये टाकूया 2 चम्मचभर मुगाची डाळ, स्वच्छ धुतलेली. डाळ भिजवण्याची गरज नाही, फक्त स्वच्छ धुवून आणि या भाजीमध्ये टाकायची आहे. आता यामध्येच टाकूया अगदी अर्धा चम्मचभर मीठ. मीठ जास्त टाकू नका, कारण या भाजीमध्ये अगोदरच थोडासा खारचटपणा असतो, त्यामुळे मीठ अगदी नेमकंच टाका. तर इथे मी एक जुडीसाठी अगदी अर्धा चम्मचभर मीठ टाकलं आहे आणि अर्धा ग्लास पाण्याचा वापर केला आहे. जर तुम्ही ही भाजी कुकरमध्ये शिजवत असणार ना, तर मात्र तुम्हाला अगदी अर्धा कपभर पाण्याचा वापर करावा लागेल. तर इथे मी कढईमध्ये ही भाजी शिजवते आहे ना, त्यामुळे अर्धा ग्लास पाण्याचा वापर केला आहे आणि अशी कढईमध्ये व्यवस्थित शिजवली ना, की चाकवतच्या भाजीचा रंगसुद्धा मस्त असा हिरवागार राहतो, काळपट अजिबात पडत नाही. तुम्ही यामध्ये अगदी अर्धा लिंबू पिळूनसुद्धा टाकू शकता, ज्यामुळे भाजीचा रंग छान हिरवागार राहील. तर अगदी 7 ते 8 मिनिटानंतर भाजी छान मंद आचेवर शिजलेली आहे. या पद्धतीने भाजी शिजली की नाही हातावर चेक करून बघायची आहे. जर शिजली नसेल ना, तर अजून 2 मिनिटासाठी शिजवून घ्यायची आहे. तर इथे आपण ही भाजी छान शिजवून घेतली आहे. आता गॅस बंद करूया आणि लगेच कढईमध्ये चम्मचच्या साहाय्याने ही भाजी छान अशा पद्धतीने मॅश करून घ्यायची आहे. अगदी डाळसुद्धा मस्त मॅश होते. आता यामध्ये टाकूया 2 चम्मचभर बेसन पीठ, म्हणजेच चणा डाळीचं पीठ, आणि यामध्ये टाकूया 1 चम्मचभर ज्वारीचं पीठ. ज्वारीचं पीठ नसेल ना, तर बाजरीचं पीठ घेतलं तरीसुद्धा चालेल. आता हे पीठंसुद्धा आपण या मिश्रणामध्ये छान मॅश करून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे. गठोळी होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. चाकवत भाजीमध्ये फायबरचे प्रमाण भरपूर प्रमाणात असते, ज्यामुळे शरीरातील टॉक्सिक घटक जे आहेत ते बाहेर टाकण्यास मदत होतात. पोट फुगणे, बद्धकोष्ठता यासारख्या पचनक्रियेशी संबंधित समस्यांपासून सुद्धा सुटका मिळते. चाकवत नियमित खाल्ल्याने आतड्यांमधील आरोग्य सुधारते, तसेच पचनक्रियासुद्धा सुधारते. तर या पद्धतीने आपण भाजी आणि पिठं व्यवस्थित मॅश करून घेतली आहे आणि एका वाटीमध्ये काढून ठेवले आहे. आता एक लहान मिक्सरचं भांडं घेऊया. त्यामध्ये 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या. लसूण तुम्ही कमी जास्त करू शकतात, पण भाजीमध्ये लसणाची चव खूप छान लागते. यामध्येच टाकूया अर्धा चम्मचभर जिरे आणि 2 हिरवी मिरची. हिरवी मिरचीची क्वांटिटीसुद्धा तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकतात. आता हे मिश्रण आपण छान जाडसर ठेचून घ्यायचं आहे. तुम्ही खलबत्त्यामध्ये ठेचा करून घेतला तरीसुद्धा चालेल. तर इथे आपण आजीच्या पद्धतीने भाजी बनवणार आहोत. तर त्यासाठी त्याच कढईमध्ये मी इथे अगदी 1.5 चम्मचभर तेल घेतलं आहे. तेल छान गरम झालं की यामध्ये टाकूया बनवलेला ठेचा. अगदी छान चव येण्यासाठी चिमूटभर हिंग टाकूया आणि कढीपत्तासुद्धा टाकूया. यामध्येच टाकूया अगदी अर्धा चम्मचभर मोहरी आणि हा ठेचा खमंग असा परतवून घ्यायचा आहे. ठेचा खमंग परतला ना, की ठेच्याचा पूर्ण फ्लेवर हा भाजीमध्ये उतरतो. त्यामुळे घाई न करता अगदी मंद आचेवर आपला हा ठेचा छान खमंग असा परतवून घ्यायचा आहे. ठेचा परतला की यामध्ये मूठभर शेंगदाणे टाकायचे आहेत भाजलेले.
तुम्ही भाजी शिजवताना सुद्धा कच्चे शेंगदाणे टाकू शकतात, परंतु जेव्हा आपण भाजी मॅश करतो ना, तेव्हा शेंगदाणेसुद्धा मॅश होतात. त्यामुळे तो फ्लेवर मला आवडत नाही. म्हणून मी इथे फोडणीमध्ये भाजलेले शेंगदाण्याचा वापर केला आहे. आता यामध्ये अगदी चिमूटभर मीठ टाकायचं आहे. मीठ अगोदरसुद्धा आपण टाकलेलं आहे, त्यामुळे अगदी बेतानेच मीठ टाकायचं आहे. छान रंग येण्यासाठी अगदी लहान चम्मचभर मी इथे हळदीचा वापर केला आहे. हळदसुद्धा फोडणीमध्ये छान परतवून घ्यायची आहे. छान फोडणी तयार झाले की यामध्ये टाकूया मॅश केलेली भाजी. भाजी टाकल्यानंतर त्याच वाटीमध्ये अगदी 2 चमचभर पाणी या वाटीमध्ये फिरवून घ्यायचं आहे, जेणेकरून भाजी अजिबात वाया जायला नको. आता हे सगळं मिश्रण आपण 2 मिनिटासाठी छान परतवून घ्यायचं आहे आणि परतवल्यानंतर आपण यामध्ये गरम पाण्याचा वापर करायचा आहे. जेव्हा मी फोडणी तयार करायला घेतली ना, तेव्हाच एका साईडला पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं. तर तुम्हीसुद्धा त्याचप्रमाणे करा. तर इथे मी छान या फोडणीमध्ये ही भाजी छान परतवून घेतलेली आहे आणि यामध्ये टाकूया अगदी अर्धा ग्लासभर पाणी. आता पाण्याची क्वांटिटी तुमच्यावर डिपेंड आहे. जर तुम्हाला खूप पातळ भाजी आवडत असेल ना, तर पाण्याची क्वांटिटी थोडीशी जास्त ठेवा आणि जर तुम्हाला अगदी ग्रेव्हीसारखी भाजी पाहिजे असेल ना, तर फक्त अर्धा ग्लास पाण्यामध्येच ही भाजी छान तयार होते. तर इथे मी ग्रेव्हीसारखी भाजी बनवते आहे, त्यामुळे अर्धाच ग्लास पाण्याचा वापर केला आहे. गरम पाण्याचा वापर करायचा आहे. भाजी छान मिक्स करायची आहे. झाकण लावून 5 मिनिटासाठी वाफवून घ्यायचे आहे. आता 5 मिनिटे झाले आहेत. झाकण काढूया आणि गरमागरम आपली भाजी तयार झाली आहे. अजून छान चव येण्यासाठी अगदी मूठभर बारीक चिरलेली कोथिंबीर किंवा मग क्रश केलेली कसुरी मेथी टाकली तरीसुद्धा चालेल. आता ही भाजी छान मिक्स करूया, गॅस बंद करूया आणि गरमागरम लगेच सर्व करायची आहे. तुम्ही ही गरमागरम भाजी चपातीबरोबर, भाकरीबरोबर, भाताबरोबर सर्व करू शकतात. अगदी पोटभरीचं जेवण तयार होतं. अगदी काही मिनिटात आणि हिरवीगार पौष्टिक आपली ही रेसिपी तयार झाली आहे. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी जरा ही आवडली असेल ना, तर कृपया एक लाईक नक्की करा. चॅनलला नवीन असणार तर प्लीज सबस्क्राईब करणं विसरू नका. सबस्क्राईब करणं अगदी विनामूल्य आहे. म्हणजे जेवढ्याही रेसिपीज मी अपलोड करेल सगळ्यात आधी तुम्हाला बघायला मिळतील. आता भेटूया अशा छान नवीन टेस्टी आणि सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा आणि हॅपी राहा. आणि अजून रेसिपी शिकण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर नक्की क्लिक करा. आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या रेसिपीसोबत. तोपर्यंत थँक्यू.